विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तुळजापूर मंदिर विकास आराखडा सादर केला गेला। आराखडा पूर्ण करण्याकरता फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावं लागलं। महसूल मंत्री बावनकुळेंचं हे वक्तव्य आहे। तुळजापूर विकास आराखड्याच्या कार्यक्रमात हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये 21 वर्षांपूर्वी राणा जगजितसिंग पाटील यांनी राज्यमंत्री असताना मंत्रालयात हा विकास आराखडा सादर केला होता। तुळजाभवानी देवस्थानच्या 1865 कोटींच्या विकास आराखड्याला राज्य सरकारनं नुकतीच आता मंजुरी दिली आहे। आई महालक्ष्मी जगदंबेनी, आई तुळजाभवानी तुम्हाला एवढी शक्ती दिली। स्वर्गीय विलासराव देशमुखांपासूनचा हा जो कार्यकाळ आहे, शेवटी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि तुम्हाला आमदार व्हावं लागलं। निश्चितपणे या दोघांच्याही जोडीने आज या ठिकाणी आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे अजितदादा पवारजींच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने या विकासाला सुरुवात झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।